जालन्याच्या भोकरदनमधील सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील 15 दिवसांपासून सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र बंद होतं। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टरबूजाची आवक वाढलेली आहे। 5 ते 10 रुपये किलोने टरबूजाची विक्री होते। बाजारात आवक वाढल्याने टरबूजाला सध्या कमी दर मिळतोय, त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलाय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढलेली आहे। सध्या सरासरी 2000 क्विंटल मिरचीची आवक होते। मिरचीला सरासरी 11,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। गेल्या 2 वर्षांमध्ये लाल मिरचीचे दर 20 ते 22,000 रुपये प्रति क्विंटल इतका होता। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। भोकरदन तालुक्यातील अनेक परिसरातील गावांमध्ये मधमाशांचं प्रमाण कमी झाले आणि त्यामुळे कांदा पिकावर मधमाशा येत नसल्याने मधमाशांभोवती कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। कोकणातील हापूससह मराठवाड्याच्या केशर आंब्याची चव ही विदेशी नागरिकांना चांगलीच आवडली। राज्यभरातील 9,459 आंबा बागांची यावर्षी कृषी विभागाकडे नोंदणी झाली आहे। त्यापैकी 1500 आमराया या मराठवाड्यातल्या आहेत। त्यातून 45 ते 50,000 मेट्रिक टन केशर आंब्याची निर्यात होण्याचा अंदाज आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा शेतकऱ्यांना 200 LED बल्ब लावून शेवंती फुलवण्याचा प्रयोग केला। हा यशस्वी देखील झालाय। हंगाम नसताना युवा शेतकरी संतोष दारकुंडे यांनी शेवंतीची लागवड केली आहे। रोपाच्या वाढीसाठी बल्बच्या माध्यमातून प्रकाश देण्याचा हा जिल्ह्यातील पहिला प्रयोग आहे। बुलढाण्यामध्ये 2,56,319 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये सध्या रब्बी हंगामाच्या सोंगणीचं काम सुरू आहे। यावर्षी हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,400 रुपये इतका दर मिळतोय, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने 13,634 हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली। गेल्या 1 वर्षात जिल्ह्यामध्ये 300 हेक्टरनं संत्रा फळबागांच्या लागवडीत वाढ झाली। जिल्ह्यातील संत्र्यांची बांगलादेशात निर्यात होत असून भावही चांगला मिळतो। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक पिकाला बगल देत शेतकरी स्ट्रॉबेरी शेती करतायत। चिखलदऱ्यामध्ये पिकवलेली स्ट्रॉबेरी नागपूर मार्गे राज्यासह देशभरात पोहोचू लागली। राज्यातील शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे। 24 जानेवारीपासून सुरू असलेल्या नोंदणीला 30 दिवसांची मुदतवाढ देखील देण्यात आली। 2,97,000 टन तूर खरेदीचं उद्दिष्ट असून आतापर्यंत फक्त 29,254 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। अलिबागचा पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालाय। पांढऱ्या कांद्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला दर मिळतोय। यंदा 400 रुपयांना कांद्याच्या माळेची विक्री होत असून मागणी देखील वाढलेली आहे। हिंगोली जिल्ह्यात गहू काढणीला वेग आलाय। सध्या गहू काढणीला मजूरच मिळत नसल्याने शेतकरी हार्वेस्टरद्वारे गव्हाची काढणी करतायत। गेल्या वर्षीपेक्षा यंदा हार्वेस्टरचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास 1 एकरसाठी 2,000 रुपये मोजावे लागतात।